बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, अज तहां वटि सोशल डेमोक्रेटिक पार्टी जो चेयरमैन साहब, प्रेसिडेंट साहब ऐं मां हकीर ग़ुलाम रसूल बलोच सेक्रेटरी जनरल तहां वटि हाज़िर थियो आहियां। चेयरमैन साहब अली बयान राहूजा साहब, मोहम्मद आलम बिरोही साहब, ऐं हू जेको प्रेसिडेंट आहे। अॼु तव्हांखे असां पंहिंजी मैनिफेस्टो ऐं गॾोगॾु कॉन्स्टिट्यूशन जे मुतालिक़ ॻाल्हि कंदासीं ऐं हिकिड़ो ओवरव्यू ॾींदासीं तव्हांखे पंहिंजी पार्टी के मुतालिक़। मेरे बहुत ही बहनों और भाइयों जो इस प्रोग्राम को देख रहे हैं, चूँकि हमारी सोशल डेमोक्रेटिक पार्टी एक पाकिस्तान बेस्ड पार्टी है, जाए कि हमारा इस वक्त फोकस सिंध में है, चूँकि हमारी पूरी लीडरशिप इस वक्त कराची में और सिंध में है, लिहाजा वहाँ पे टाइम भी दिया जाता है और कोशिश कर रहे हैं कि वहीं से हम आगे बढ़ें, अपने इस जमहूरी सफ़र को आगे बढ़ाएं। लेकिन आज की इस नशिस्त में हम उर्दू समझने वाले और सिंधी समझने वाले दोनों के लिए इंशाअल्लाह कुछ सवालात जो है वो हम अपने दोनों मुअज़्ज़िज़ मेहमानों के सामने रखेंगे और हम उनसे पूछेंगे कि सोशल डेमोक्रेटिक पार्टी का मंशूर क्या है, जिसके मुतालिक मैं आलम बिरोही साहब से गुजारिश करूँगा कि अपने कुछ तारीफ़ी जुमले बताएं। अपने मुतालिक भी थोड़ा सा बता चुके हैं, लेकिन बिल्कुल मुख्तसर सा, और उसके बाद फिर मैं अली मैदान राहूजा साहब के पास जाऊँगा। बिरोही साहब, ये बताइए कि ये जो आपकी पार्टी, हमारी जो पार्टी है सोशल डेमोक्रेटिक पार्टी, उसका बुनियादी मंशूर क्या है? साईं इहो असांखे ॿुधायो, सम्झायो त असांजी सोशल डेमोक्रेटिक पार्टी जो मंशूर छा आहे उहो असां अचीव करणु चाहियूं था। साईं। बिल्कुलु साईं, तव्हांखे जेको आहे सो मंशूर जो मतिलबु इहो आहे त जॾहिं पार्टी तव्हां ठाहींदा आहियो या पार्टी जेको आहे सो इलेक्शन में वेंदी आहे त उहो जेको आहे सो हिकिड़ो प्रोग्राम ॾींदी आहे जेको आवाम जी भलाईअ जे लाइ छा करणु थी चाहे, ऐं जेकॾहिं पावर में आयो त उनजा कुझु वरी मंशूर जो जेको एक्शन या प्लान ऑफ एक्शन उहो त चेंज थी सघे थो, लेकिन उनजा बुनियादी जेके उसूल आहिनि उहे हमेशह साॻिया था रहनि। अहिड़े नमूने असांजी पार्टी में बि जेको आहे सो असां रखियो आहे मंशूर में त कुझु असांजा जेके आहिनि से बुनियादी उसूल आहिनि जेके पार्टी जे यानी कैरेक्टरिस्टिक तव्हां उनखे चओ या जेको आहे सो त पार्टी आहे छा एक्चुअली। सो हाणे इहे बुनियादी उसूल जेके आहिनि इन जा हमेशह साॻिया ई रहंदा ऐं उन में को फेरगार जेको आहे सो नथो थी सघे अनटिल जो सुप्रीम काउंसिल वेहे ऐं पार्टी जी जेको आहे सो मेजॉरिटी वेही उनखे चेंज करे त ॿी ॻाल्हि आहे। पहिरियों उनजो जेको उसूल आहे असांजो त असां रखियो आहे त असांजो जेको असांजी पार्टी आहे सो फेडरल पार्टी आहे। इट इज़ नॉट कन्फाइंड टू वन प्रोविंस और टू प्रोविंसेस, बल्कि इहो जेको आहे सो सॼे मुल्क जे लेवल ते हिकिड़ो फेडरल स्ट्रक्चर जो फेडरल पार्टी आहे। नंबर 2 उनजो जेको आहे सो असां रखियो आहे त ऐं फेडरल खां अलावा इट इज़ अ डेमोक्रेटिक पार्टी। इन खां अलावा प्रोग्रेसिव, अॼुकल्ह जेको असांजो एतिरो त हाणे आइडियोलॉजीज़ या जेको आहे सो डिफरेंस न रहियो आहे पार्टियुनि में, आइदर इहो सेंटर जो पार्टी आहे या सेंटर लेफ्ट पार्टी आहे या जेको आहे सो सेंटर राइट पार्टी आहे। अॻे हूंदा हुआ इहे घणा, पर हाणे न आहिनि। असां उनखे रखियो आहे प्रोग्रेसिव जो मेन मक़सदु इहो आहे त इट इज़ लेफ्ट टू सेंटर, ऐं उन में जेको आहे सो तव्हां चई सघो था त उन में घणे क़दुरु जेको आहे सो अवाम जा बुनियादी मसइलनि ते घणे ध्यानु ॾियण जो प्रोग्रेसिव जो मतिलबु इहो आहे त अवाम सां उनजो न विचड़ तालुक़ु वधीक आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे सो असां बुनियादी उसूल हिकिड़ो इस्लाम जो वरितो आहे, लकुम दीनकुम वलिय दीन, तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, मुंहिंजो दीन मुंहिंजे लाइ। मतिलबु तव्हां हिकिड़े रियासत में रही करे पोइ कहिड़े मज़हब जा पैरोकार आहियो त उन बेस ते हिक ॿिए सां जेको आहे सो डिस्क्रिमिनेशन न थिए। उनखे आम ज़ुबान में या पॉलिटिकल लैंग्वेज में जेको आहे सो सेकुलर चवंदा आहिनि। सेकुलर जो मतिलबु लादीनियत न आहे, दीन खां बेज़ारी न आहे,
लादीनियत जो मतिलबु इहो आहे त टॉलरेंस ऑफ अदर रिलीजन्स आल्सो. असां वटि मुख़्तलिफ़ मज़हब क्रिश्चियंस आहिनि, असां वटि कंहिं ज़माने बुद्ध मत बि आहे, हिंदूइज़म बि आहे. त उनजो मतिलबु इहो आहे त असांखे हर मज़हब खे जेको आहे टॉलरेट करिणो आहे ऐं उन मज़हबी बेसिस ते या क्रीड बेसिस ते उन्हनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं डिस्क्रिमिनेशन तव्हांखे मां थोरो असां न डिस्टर्ब कयां कंदासीं. सर, जेकॾहिं तव्हां इन में कायद अज़म मोहम्मद अली जना साहब जो भी जी स्पीच जो भी ज़िक्र करे सघो. आर यू इंस्पायर्ड बाय दैट स्पीच वेयर ही उहो त सेड असांजो या तव्हां ॿुधायो उहो असांजो जी डिटेल हुन में आहे. that you are free to go to your mosque now. I mean, after independence जेका पहिरीं स्पीच हुई हुन में उन्हनि चयो that you are free to go to your mosque, you are free to go to your temples and churches. So are we inspired by that speech? I believe. तो इनखे तव्हां Of course. जी बिस्मिल्लाह. Of course. या और बिल्कुलु ॿियो जेको आहे सो त इंक्लूसिव पार्टी आहे. हाणे इंक्लूसिव जो ऐं जेको आहे सो तव्हां सेकुलरिज़म जो तक़रीबन साॻियो तक़रीबन यानी मोर आर लेस इट इज़ द सेम. इंक्लूसिव जो मतिलबु इहो आहे त तव्हां कंहिं कास्ट क्रीड जे बेसिस ते या क्लास बेसिस ते जेको आहे सो कंहिं सां डिस्क्रिमिनेशन कंदव न कंदव. ऐं जेको आहे सो इन में तव्हां अहिड़ो सिस्टम ठाहींदव जंहिंमें जेको आहे सो ऑल क्लासेस ऑफ द पॉपुलेशन, ऑल पीपल ऑफ डिफरेंट रिलीजन्स जेको आहे सो उन में जेको आहे दे शुड हैव देयर शेयर इन द गवर्नेंस और इन द रिसोर्सेज ऑफ द स्टेट. In fact, sir, this is very good because I think I would like to kind of re-emphasize inclusiveness in the context of Prophet Muhammad's जेको न आहे लक़ब आहे रहमतुल लिल आलमीन, रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम and Rabbul Alameen. I think inclusiveness cannot be explained more vividly than what the title of the prophet is. Sir, we have a very good, I think, broad-based religious principles. असांखे जेको आहे सो इस्लाम जी सूरत में असां वटि मौजूदु आहे, पर अफ़सोस इहो आहे त असांजे अक़ीदे खे या असांजे जेको आहे सो इस्लामिक आइडियोलॉजी खे माण्हू घटि सम्झनि था ऐं हिनखे जेको आहे हिननि महदूद कयो आहे जो मज़हबियत जे जनून में हिन में महदूद करे छॾियो अथऊं. एक्चुअली जेको आहे सो इंक्लूसिवनेस या जेको आहे सो लकुम दीनकुम वलिय दीन, तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, मुंहिंजे लाइ, इहे सभु असांजा प्रिंसिपल्स आहिनि, इस्लामिक प्रिंसिपल्स आहिनि ऐं उन्हनि ते अमल थींदो रहियो आहे. सो इहे त हिन जा असांजा जेके आहिनि से बुनियादी जेके आहिनि से उसूल आहिनि. हाणे जेको आहे सो उनखां अलावा जेकॾहिं तव्हां मूं खां पुछो त तव्हांजा जेके पार्टी जा जी तव्हांजो कैमरा थोरो हिली वियो. हा कैमरा हली वियो बिल्कुलु. जी छा कयां हाणे हिनखे? हाणे कैमरा तव्हां पाण खे ॾिसो सही, कैमरा में पाण खे फोकस कयो ऐं बोले साहब तव्हां जी मां आई विल गो बैक टू नाज़रीन वी वाइल कैमरा जो सेट थिए साईं जो असां अली मर्दान साहब जे वटि वञूं था. अली मर्दान साहब, वेलकम टू दिस टॉक. आर यू विद मी अली मर्दान? जी बिल्कुलु मां आहियां, बिल्कुलु आहियां. इहो ॿुधायो त जंहिं वक़्तु तव्हां कॉन्स्टिट्यूशन ठाहियो पिए, of course I will come onto the constitution, but what were you inspired by what? What is that philosophy? What is that those major any Islamic teaching, any secular teaching, any international constitutional principle, or the Constitution of Pakistan, or the teachings of Prophet, या तव्हां उन कॉन्स्टिट्यूशन खे पाकिस्तान जी जेका सोसाइटी आहे उनखे ॾिसी तव्हां उनखे अॻिते वधिया हो या फ्यूचर खे तव्हां ॾिठो हो? थोरो मूंखे हुनजो बैकग्राउंड सम्झायो ऑडियंस खे ऐं असांखे. सही आलम साहब अची विया. हा आलम साहब अची विया. मां थोरो आलम साहब ओके, आलम साहब लुक नाइस, मतिलबु मां तव्हां ॾे चओ था. हाणे मां हिकिड़ो पाज़ वठां थो तव्हांजे लाइ. साईं मौलवी साहब बिल्कुलु ॻाल्हि सही कई त जॾहिं असां पार्टी ठाहियूं पिया त हुनजो बुनियादी ॻाल्हि इहा त असांजी पार्टी विल बी इन लाइन विद द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान. असां कंहिं बि तरह सां जेको पाकिस्तान जूं बुनियादी शयूं आहिनि, कॉन्स्टिट्यूशन बेसिकली हिकिड़ो सोशल कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे. हिन वक़्तु जेको असांजो सोशल कॉन्ट्रैक्ट आहे उहो 1973 जो कॉन्स्टिट्यूशन आहे.
उन में जेके फर्दर पोइ अमेंडमेंट्स आयूं आहिनि 24 समथिंग, उन्हनि सभिनी खे ज़हन में रखी करे असांजी का बि अहिड़ी शइ न हूंदी जेका आईने पाकिस्तान जे मुनाफ़ी हूंदी और पाकिस्तान जी सॉवरेनिटी ऐं टेरिटोरियल इंटीग्रिटी जे ॿाहिरि हूंदी। असां जेके बि शयूं जेके बुनियादी हक़ आहिनि माण्हुनि जा आहिनि अवाम जा, जेके कॉन्स्टिट्यूशन में आउटलाइन थियल आहिनि, उन जे लाइ असां इहे स्ट्रगल वेच था कयूं। जेका असांजी सियासी पार्टी आहे, छो त असांजो इहो जेको सॼी पार्टीअ जी असांजी क़यादत जो इन ॻाल्हि में जेको आहे सो असांजी सभिनी जी हिकिड़ी सोच हुई त एक्चुअली जेके बि पार्टियूं हिन वक़्तु इक़्तिदार में अचनि थियूं, उहो आईने पाकिस्तान में जेके शयूं इंश्योर थियल आहिनि उहे बि अची कोन था कनि, उनखे बेसिकली वायलेट था कनि। जीअं असांजे आइन में आहे त जेका तालीम हूंदी उहा यूनिवर्सल हूंदी, इररिस्पेक्टिव ऑफ क्लास, सभिनी खे हिकिड़ी तालीम मिलंदी, सभिनी खे सहूलियतूं मिलंदियूं, सभिनी खे इज़हार जी आज़ादी हूंदी, सभिनी खे रिलीजन जी आज़ादी हूंदी, सभिनी खे एसोसिएशन जी आज़ादी हूंदी। पर इहो ॻाल्हि पंहिंजी थियोरिटिकल रही आहे। असां हिनखे प्रैक्टिकल करे ॾेखारींदासीं त हा, जेकॾहिं असांखे इक़्तिदार में अचूं था त असां इहे ॻाल्हियूं इंश्योर कंदासीं त सभिनी माण्हुनि खे तालीम बि मिले, सिहत बि मिले, हुननि खे पंहिंजो आवाज़ बि मिले, इज़हार जी आज़ादी हुजे। इहो बेसिकली असांजे पार्टीअ जो हिकिड़ो बुनियादी उसूल हो जंहिंखे तइ करे हलियासीं। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा हुई त हीअ जेके पार्टियूं जी अॻु में बि डिस्कशन थियो आहे असांजो, त कुझु मख़सूस धड़ा हिकिड़ो क्लासिस आहिनि या पार्टीज़ आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी मोनोपोली जेका असां पैदा थी आहे, जंहिंखे सियासत ज़माने में हिकिड़ी ओलिग्रैकी चइबो आहे। त ओलिग्रैकी जेको आहे सो हिते शुरू थी विया। चंद ख़ानदान, चंद माण्हू उहो सियासत कनि था, सियासत खे जेको आहे सो पंहिंजी पोज़ीशन खे असर्ट कनि था ऐं इक़्तिदार में अची करे हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन क्लास खे या पंहिंजे सेल्फ इंट्रस्ट खे सर्व कनि था। असांजो इहो मक़सदु आहे त जेकॾहिं असांखे इक़्तिदार मिले थो ऐं अवाम असांजो साथ ॾिए थो, त हीअ जेका ख़िदमत आहे ऐं माण्हुनि खे जेको सहूलियतूं आहिनि उहो बिल्कुलु ग्रास रूट लाइ थी पहुचाइणियूं आहिनि। इन जे पस मंज़र में इहे पार्टी बुनियाद पियो। जी बलोच साहब। जी एक्सलेंट। मैं चाहूंगा कि इसको थोड़ा सा, क्योंकि इट्स द फंडामेंटल स्टोन ऑफ द पार्टी, philosophically, theoretically, it's and intellectually foundational. So I would really request you to give a very short statement in Urdu or English, repeating what you said in Sindhi, so that our audience, which is wide all over Pakistan and abroad, are able to benefit from these thoughts. Would you be kind of just to summarize it in English? That इसको मैं ही हैंडल करता हूँ या बरोई साहब आप मुझसे पूछ रहे हैं? नहीं, आप करें ना, अपना जो ठीक है। किया है आपने, मतलब मैंने तकरीबन मैं उसको समराइज करता हूँ, बिल्कुल उर्दू में करता हूँ कि हमारी पार्टी जो भी इसका बुनियाद है वो बिल्कुल इसको सोच के हमने रखा है कि जो आईन पाकिस्तान है उसमें जितनी चीज़ें भी, जिसमें फंडामेंटल राइट्स है, फ्रीडम ऑफ स्पीच है, जितनी भी बुनियादी चीज़ें हैं उसको मासेस तक पहुंचाना है। क्योंकि हमने ये सोचा था कि ये बिल्कुल चीज़ लिखी हुई है, ये एक सोशल कॉन्ट्रैक्ट है, लेकिन इस पर अमल नहीं हो रहा। कुछ चंद क्लास हैं, कुछ घराने हैं, कुछ लोग हैं, ज़मींदार हैं जिसने इक़्तिदार पे कब्जा किया हुआ है, और जब भी वो इक़्तिदार में आते हैं तो वो सिर्फ अपने सेल्फ इंटरेस्ट को या ग्रुप इंटरेस्ट को सर्व करते हैं। हमारा मतलब ये है कि हमारी पार्टी किसी सूरत में भी न आईन पाकिस्तान के खिलाफ है, न पाकिस्तान की जो टेरिटोरियल इंटीग्रिटी है उसके खिलाफ है। हम पाकिस्तान में रहते, जो पाकिस्तान का आइन है उस पर रहते हुए अपना जगह बनाएंगे, और इंशाल्लाह हम जब हमें मौका मिलेगा तो ये चीज़ें हम इम्प्लीमेंट करके दिखाएंगे कि जी किस तरह से लोगों की खिदमत की जा सकती है। ये थोड़ा सा मैंने इसको उर्दू में कर दिया है। जी सर, बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच चेयरमैन। सर आलम रोई साहब, हम आपके पास आते हैं, थोड़ा सा समराइज कीजिए उर्दू में कि आपका जो मंशूर है वो किस तरह से वफाक पाकिस्तान को मजबूत बनाएगा और अवाम की बेहतरी की तरफ, और जो 21st सेंचुरी के जो चैलेंजेस हैं डेवलपमेंट के, पावर्टी एलिविएशन के, प्रोविजन ऑफ सिविक कम्युनिटीज़ हैं, उनको किस तरह से हम अपने मंशूर को इम्प्लीमेंट करके आगे बढ़ेंगे? सर, इसमें हमने जो मंशूर बनाया है वो 3 हिस्सों में तकसीम है, बल्कि आप उसको कहें 4 हिस्सों में तकसीम है। एक तो मैंने बुनियादी उसूल अभी आपके सामने रखे हैं कि वो फेडरल होगा और डेमोक्रेटिक होगा, प्रोग्रेसिव होगा, लिबरल होगा, और जो है अपना इंक्लूसिव होगा और सेकुलर होगा। एक तो ये था, ये तो बुनियादी उसूल है उसके। एक हम
جو ہم نے ایک لسٹ بنائی ہوئی ہے، فہرست بنائی ہوئی ہے ان چیزوں کی یا ان اصولوں کی جس میں ہم ہماری پارٹی ہماری لیڈرشپ بالکل اس طرح بلیو کرتی ہے ایز اے آرٹیکل آف فیتھ. ابھی میں مختصراً آپ کو بتا دیتا ہوں وہ کہ یہ چیزیں جب تک کیونکہ آپ کسی چیز میں بلیو نہیں کرتے تو اس چیز کو امپلیمنٹ کرنے میں آپ اتنی یعنی اتنے کمیٹڈ نہیں بن سکتے جب تک کہ آپ اس میں خود بلیو نہ کرتے ہوں. اب ہم جن چیزوں میں ہم بلیو کرتے ہیں اور ہمارے پارٹی کے وہ اصول ہیں وہ یہ ہے کہ بھائی پہلی چیز تو یہ ہے کہ ٹھیک ہے ساورنٹی جو ہے اس کائنات کے اوپر وہ تو اللہ کی ہے، لیکن عوام کو اپنے حکمرانوں کو منتخب کرنے کا پورا حق ہے، اس میں ہم بلیو کرتے ہیں. اچھا نمبر 2 یہ ہے کہ عوام جو ہے وہ ریاست کے تمام وسائل کے مالک ہیں اور جو حکمران آتا ہے وہ صرف اس کا کسٹوڈین ہوتا ہے. اچھا تیسری قسم یہ ہے کہ عوام اپنی قسمت کے مالک خود ہیں. اب وہ ان کی مرضی ہے کہ جس کو چاہے تخت پہ بٹھائیں یا جس کو چاہیں وہ تختے پہ بٹھائیں. جی مطلب یہ ہے کہ حکمرانی دیں یا حکمرانی چھینیں، یہ عوام کا حق ہے. اور دوسری چیز جو ہے کہ عوام کا یا لوگوں کا جو ووٹ ہے وہ ایک مقدس امانت ہے. یہ نہیں ہے کہ آپ ووٹ لے لیں اور اس کے بعد اس کو بھول جائیں، یہ نہیں ہے. اور اس میں یہ ہے کہ لوگوں کو سمجھانا پڑے گا، لوگوں کو یہ سوچنا پڑے گا، لوگوں کو یہ سمجھنا پڑے گا کہ اپنی قسمت سدھارنے کے لیے وہ اچھے لوگوں کو ووٹ دیا کرے، اور اگر وہ برے لوگوں کو ووٹ دیں گے تو اپنے پیر پہ خود کلاڑی ماریں گے. اس میں ہم بلیو کرتے ہیں اور لوگوں تک یہ پہنچانے. اس کو اگر میں یہ کہوں کہ اپنی قسمت کا سودا نہ کریں اور سستا سودا نہ کریں. ایگزیکٹلی. اور یہ ہم اپنا فرض سمجھتے ہیں کہ یہ پیغام جو ہے ہم ہر ایک ووٹر کے پاس لے جانا ہمیں پڑے گا اور لے جائیں گے ہم. اور اس میں جو ہے دوسری جو ہے کہ ہمارا یہ عہد ہے کہ عوام کے حقوق کے لیے ان کی مدد سے ہم پوری جنگ لڑنے کے لیے تیار ہیں. اور اس میں جو ہے ایک عوام کو کانسٹیٹیوشنل جو کچھ حقوق ہیں جو کہ اب تعلیم پہ، صحت کے لیے، صفائی ستھرائی کے لیے، صاف پانی کے لیے، معاشی برابری کے لیے، سماجی انصاف کے لیے، روزگار، جان، لائف، ننگ دنگ جی اساں سندھی میں چوندا ہوں، چار دیواری کی حفاظت، یہ عوام چار دیواری کی حفاظت، آپ کے مال کی حفاظت، حکومت کا فرض ہے، انسٹیٹیوشنل حقوق کی یہ ذمہ داری. جی یہ ہمارے جو اصول ہیں جو مینیفیسٹو میں یہ ہم نے دیے کہ یہ وہ نکات ہیں، یہ وہ اصول ہیں جن پہ ہم ایز اے آرٹیکل آف فیتھ ہم یقین رکھتے ہیں. اس میں اجتماعی طور پہ پوری قیادت اس میں یہ یقین رکھتی ہے. بالکل. تو جب ہم آپ اس میں میں تھوڑا سا ایڈ کروں گا، یعنی میں تھوڑا اضافہ کرنا چاہیں گا. When we were discussing the constitution, I think I joined you at the last stage of the formulation of the manifesto as well as the constitution. But what we thought, what was in our mind, I remember that the citizen is at the center of everything that we do. Exactly. شہری جو ہے وہ ہمارا بنیادی مقصد اور مرکز ہے اور محور ہے ہماری سوچ کا، ہمارے مینیفیسٹو کا، ہماری کانسٹیٹیوشن کا، پلان آف ایکشن کا، ہماری ایفرٹ کا. اور اب ہماری طرف سے تو یہ ہو گیا کہ سٹیزن ہے. اب ہم نے وہ سٹیزن بنانا ہے جو اپنا وہ مرکزی کردار ادا کرنے کے لیے تیار ہو. تو اس کے لیے آپ یہ جو مینیفیسٹو لے کے کس طرح سے آؤٹ ریچ کر رہے ہیں؟ اس کے بعد میں بدار صاحب کے پاس جاؤں گا، لیکن اس کا مجھے جواب دے دیجیے کہ اس کو کیسے آپ لوگ پہنچا رہے ہو پیغام کو آگے. سر ہاں ہمارے اب ہم آ رہے ہیں تیسرے پارٹ پہ جو ہے ہمارے جو ہے
یہ مختصر بتا رہے ہیں کیونکہ اس کو میں ڈیٹیل میں نہیں بتا سکتا، وہ ہمارے کانسٹیٹیوشن میں ہے۔ اب اگر یہ ہے کہ بھائی آپ کے پاس اگر لیٹ اس سے کہ آپ کو یو آر ووٹڈ انٹو پاور، لوگ آپ کو ووٹ دے دیتے ہیں، آپ پاور میں آ جاتے ہیں، تو مجھے یہ بتائیے، یہ تیسرا حصہ ہے آپ کے مینیفیسٹو کا، آپ کی سب سے پہلے پرائرٹیز کیا ہوں گے، آپ کس چیز پہ فوکس کریں گے؟ جی تو یہ میں آپ کو بتا دوں آپ کی ترجیحات کیا ہوں گی، ترجیحات ایگزیکٹلی ترجیحات کیا ہوں گے، آپ کے فوکس کس چیزوں پہ ہوگا۔ تو سب سے پہلے یہ ہے کہ یہ امپاورمنٹ آف دی پیپل، لوگوں کو آپ با اختیار بنائیں گے۔ اس کے بہت سے طریقے ہم نے دے دیے ہیں کہ ان کو کس طرح با اختیار بنانا ہے، کس طرح لوکل گورنمنٹ بنانی ہے، اس میں ان کو کتنی پارٹیسپیشن ہوگی اور ان کو چلانے کے لیے کیسے وہ کمیٹیز کیسے بنے گے۔ خیر، دوسری جو چیز ہم نے رکھی ہوئی ہے وہ یہ ہے کہ جمہوریت کو آپ گراس روٹ سے مضبوط کرنا شروع کریں گے اپ ٹو دا سینٹر لیول، اپنی پارٹی کو بھی اور جمہوریت کو بھی فروغ دینے کے لیے آپ گراس روٹ سے استعمال کریں گے۔ دیٹ مینس یونین کاؤنسل سے لے کے آپ الیکشنز کا اپنے عہد حکمرانی میں جو ہے وہ جمہوریت شروع کریں گے، الیکشن شروع کریں گے یونین کاؤنسل سے لے کے اپ ٹو دا نیشنل لیول۔ اور تیسری چیز جو اس میں ہے کہ جو عوام کی جو بنیادی ضرورتیں ہیں، اب بنیادی ضرورت میں دیکھیں سب سے پہلے روزگار آتا ہے، جابس آتے ہیں، میں نے پہلے ان کا ذکر کیا کہ صاف پانی ہے پینے کے لیے، صحت ہے، ایجوکیشن ہے، میڈیکل ہے، ہاؤسنگ ہے اور میڈیکل ہے، اور یہ چیزیں جو ہیں یہ بنیادی ضرورتوں کی چیزوں، یہ سب سے پہلے ہمارا فوکس ان پہ ہوگا۔ اور دوسری چیز جو ہم نے رکھی ہے جو بہت اچھی ہے وہ یہ ہے کہ نہ صرف اپنے پارٹی کے لوگوں کو گروم کرنا ہے بلکہ عوام کو بھی کرنا ہے کہ جو بھی حکومت قدم اٹھائے وہ اجتماعی فلاح و بہبود کے لیے ہو، نہ کہ انفرادی کسی کی بھلائی کے اوپر کرے۔ جی 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 جی، یعنی مطلب یہ ہے کہ جو پریفرنس ہے، ہماری ترجیح ہے وہ ہے اجتماعی بھلائی، اور انفرادیت پہ زور کم ہوگا، اور کلین پہ یا انسٹیٹیوشنل جو پروموشنز ہوتے ہیں ان پہ کم ہوگا، پبلک کی اجتماعی بھلائی کے لیے کام زیادہ ہوگا۔ اور دوسری جو چیز اس کے بعد جو چیز ہم نے رکھی ہے وہ ہے قانون کی حکمرانی، نو کمپرومائز آن اٹ، دیئر ول بی رول آف لا اینڈ ایکولیٹی بیفور لا۔ اب اس کو کس طرح ہم نافذ کریں گے ہم نے اس کی تفصیل دی ہوئی ہے، لیکن یہ ہمارا پہلا اصول ہوگا کہ دیر شوڈ بی رول آف لا اینڈ دیر شوڈ بی ایکولیٹی بیفور لا، چاہے وہ آدمی غریب ہو، کس کلاس سے تعلق رکھتا ہو، کس جماعت سے ہو، کسی بھی کریڈ یا کاسٹ سے ہو، اس میں کوئی تفریق نہیں کرنی چاہیے۔ اور اس کے بعد جو ہے سر اس پہ آئے that supremacy of rule of law would be your priority number one in terms of will it be a guiding principle for the governance if you get the power? Is that correct assumption? وہ ہمارے آخری جو پورشن ہے وہ بھی میں آپ کو بتا دوں گا، وہ دیٹ از دی فورتھ پورشن، اسی میں میں آپ کو بتا دوں گا۔ وہ فورتھ پورشن میں ہمارے 5 نکاتی پروگرام ہے جو میں آپ کے سامنے رکھوں گا۔ جی اب اس کو کمپلیٹ کرتے ہیں۔ قانون کی حکمرانی کے بعد جو ہم نے چیز وہ اکراس دا بورڈ اکاؤنٹیبلٹی۔ اب ہمارے ملک میں 70 سال سے لے کے بے رحم قسم کی اکاؤنٹیبلٹی ہوئی نہیں، اس گورنمنٹ میں کی ہے، لیکن وہ بھی ابھی وہ جو ہے وہ کافی کنٹروورشل ہو گیا ہے۔ ہم کوشش ہماری مطلب یہ ہے کہ دیر شوڈ بی ٹرانسپیرنٹ فیئر اکراس دا بورڈ اکاؤنٹیبلٹی، جس پہ کسی کو اعتراض کرنے کی یعنی گنجائش ہی نہ ہو، کیونکہ اکاؤنٹیبلٹی کے سوا آپ لوکل گورنمنٹ میں اتنے فنڈس آپ ان کے حوالے کر دیتے ہیں یا کسی منسٹری میں فنڈس حوالے کر دیتے ہیں، جو ڈیولپمنٹ فنڈس ہیں وہ جو ہے کافی امبیزلمنٹ ہوتی ہے، ان کو ویسٹیج ہوتی ہے، اور اس کو چیک کرنے کے لیے اکاؤنٹیبلٹی از اے مسٹ۔ وہ تو جزا اور سزا کا تو ہمارے مذہب میں بھی ہے کہ بھائی اچھے کام کر لو گے تو آپ کو جزا ملے، اور جو غلط کام کرو گے تو سزا ملے، اسی اصول پہ ہم نے رکھا ہوا ہے۔ اور
اس کے بعد جو ہے ہماری عام کوشش یہ ہوگی 2 چیزوں پہ. ایک تو یہ ہے کہ ہم اپنی سوسائٹی کو جو ہے وہ ہم یہ جو استحصالی نظام ہے، فیورٹزم ہے، کراؤنیزم ہے، اس سے جو ہے سوسائٹی کو فری کر لیں، میرٹ لے آئیں. کیسے کریں گے؟ واٹ آر دا ٹولس دیٹ ول یوز فار ایکسپلائٹیٹو سسٹم سے نکالنے کے لیے سوسائٹی؟ کیونکہ یہ تو سالہ سال سے چل رہا ہے اور ایک نظام کی شکل اختیار کر گیا ہے، یا سمجھ لیں متبادل نظام یا ایک پیرلل سسٹم کا پیٹرنیج ہے. فار ایگزامپل انٹروین کیا توا سندھی میں بھی گفتگو کयो تو تव्हांजो آئیڈیاز घणो सिंधी आहे त सिंधी में बि थोरो ॿुधायो माण्हुनि खे. इन साॻे सुवाल खे तव्हां सिंधी में हैंडल कयो. जी साईं. इहो ॿुधायो सर त हा जी बिस्मिल्लाह. इहो आहे साईं, आहे, पर जेकॾहिं असां डिटेल में वेंदासीं त पोइ सॼो हिकिड़े पॉइंट ते ई असांजो सॼो प्रोग्राम हले वेंदो. मां तव्हांखे जेको आहे सो फ़िलहाल इहे ॿुधायां थो त असांजे प्रायोरिटीज़ में इहे शयूं शामिल आहिनि. इन्हनि खे कीअं कंदासीं, व्हाट विल बी दी प्लान ऑफ एक्शन. हाणे हिन में इहो तय थियो हुयो, डिटेल्स पवंदा. जेकर मूंखे इजाज़त हुजे त इहो तय थियो त अॼु सिर्फ़ु ख़ाली ओवरव्यू कंदासीं. पोइ हीअ जेके असांजे मंशूरे जूं सभु पॉइंटियूं हुन में हिकु पॉइंट ते या फर्स्ट को तालीम जा इस्लाहत आहिनि ऐं या गवर्नेंस आहे, कोई बि हुजे, रूल ऑफ लॉ, उन ते हिकिड़ो पूरो सेशन जेको आहे सो कंदासीं, जंहिंमें वरी एक्सपर्ट्स खे घुराए त पोइ असां वरी पंहिंजे हिन मंशूर ते ऐं असांजी हिकमत अमली ते पूरा पूरा सेशन्स डिवोट कंदासीं. पोइ सभु शयूं क्लियर थी वेंदियूं. अॼु वारो जो कमु हुयो, अॼु सिर्फ़ु हुयो त असांखे ओवरव्यू ॾिनो. जी साईं. Ali Mardan Sahab, today we are having an overview of the manifesto. Exactly. And the constitution. So overview में असां सिर्फ़ पॉइंट्स था ॿुधायूं त हे पॉइंट्स असांजे हुन में आहिनि. बाक़ी उन्हनि खे कीअं कबो या डिटेल्स में उहो जेको आहे सो सब्जेक्ट वाइज़ हर कंहिंखे ॾींदासीं. जीअं हाणे असांजो सिहत जो इहो आहे शोबो, त हुन में आई थिंक द बेस्ट पर्सन विल बी अवर सीनियर नायब सदर जेको असांजो आहे शफ़क़त अब्बासी साहब. उनखे जेको आहे सो उहो मैनिफेस्टो खे ॾिसण खां बाद उहो काफ़ी जेको आहे उनखे एक्सप्लेन करे सघंदो. अहिड़े नमूने सां असां वटि मतिलबु पोइ असां उहो पॉइंट वाइज़ या सब्जेक्ट वाइज़ ॿुधाईंदासीं. Okay, let's go to that असांजे प्रायोरिटीज़ में हिकिड़ी ॿी शइ बि शामिल आहे, इहो मां ॿुधायां. टेक्नोलॉजी, इन ते को कंप्रोमाइज़ असां न कंदासीं. कैपेसिटी बिल्डिंग ज़रूरी आहे, चाहे असां वटि स्टफ कहिड़ो बि आहे, उनखे बहितर कयूं, उनखे बहितर करण जी कोशिश कयूं, या उन में अहिड़ियूं शयूं आणियूं जेको असांजे यानी जेको जदीद दौर आहे उन जे ज़रूरतनि मुताबिक़ असांजे कमु अचे सघनि. पोइ चाहे उहे टीचर हुजनि, चाहे प्रोफेसर हुजनि, चाहे उहो कॉलेज में हुजनि या यूनिवर्सिटी में हुजनि. यानी जदीद तालीम ऐं टेक्नोलॉजी, मॉडर्न एजुकेशन ऐं टेक्नोलॉजी, देयर विल बी नो कंप्रोमाइज़. हाणे इहो असांजो थर्ड पार्ट जेको आहे प्रायोरिटीज़ चयोसि, या असांजो फौरन जेको आहे इमीडिएट फोकस छा थियो. जी साईं. जी साईं. तव्हां सां थोरो हाणे वरी मां वञा थो अली मदान साहब वटि. अली मदान साहब, तव्हां थोरो इंट्रोडक्शन त ॾिनो पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन जो, लेकिन के जेकॾहिं सीधा जेके एलिमेंट्स आहिनि कहानी कॉन्स्टिट्यूशन असांजी जा SDP जा, उहे तव्हां जेकॾहिं असांजे नाज़रीन सां शेयर करे सघो, प्रेफरेबली ॿिन्ही लैंग्वेजिस में, ताकि सभिनी खे समझ में अची वञे. बिल्कुलु, मां ॿिन्ही लैंग्वेजिस में कोशिशि कंदुमि. हाणे हीउ जेको आइन आहे हुनखे मंशूर खां इन करे अलॻि कयो आहे असां, माना डिस्कशन खे बि ऐं हुनखे बि, त आइन उहा आहे त असां पार्टी खे कीअं ऑर्गेनाइज़ कंदासीं ऐं उन खां पोइ जेके असांजा गोल्स आहिनि, जेके असां मंशूर में आउटलाइन कया आहिनि, उनखे असां वरी कीअं अचीव कंदासीं, उनजी असांजी हिकमत मिली या एक्शन प्लान छा हूंदो, उहो असांजो सॼो आइन में जेको आहे थियलु आहे. हाणे हिकिड़ो जीअं साईं बुनियादी उसूल ॿुधायो त असां डेमोक्रेटिक पार्टी आहियूं. हाणे डेमोक्रेटिक मतिलबु इहो न आहे त वी बिलीव इन डेमोक्रेसी, बट वी बिलीव इन डेमोक्रेसी विद इन द पार्टी एज़ वेल. त असां वटि जेका टॉप हिरार्की आहे पार्टी आहे, दैट विल बी एन इलेक्टेड बॉडी, दैट विल नॉट बी अ परमानेंट बॉडी. इहा त बिल्कुलु क्लियर आहे. हाणे उनजो जेको असां वटि आइन में जेका शइ आउटलाइन कई आहे, त इहे इलेक्शन बिल्कुलु जेको सभ खां वधीक जो ग्रास रूट लेवल ते जेको असांजो यूनिट हूंदो, उन खां शुरूआत थींदी. जेको असां हिन वक़्तु यूनियन काउंसिल रखी आहे ऐं ॿियो तालको रखियो आहे. त तालके लेवल ते ऐं यूनियन काउंसिल लेवल ते जेका इलेक्शन हूंदी, उहा डायरेक्ट फ्रेंचाइज़ हूंदी, माना माण्हू पाण वोट ॾींदा ऐं उते पंहिंजा नुमाइंदा चूंडींदा. पोइ उन खां पोइ जेके असांजूं डिस्ट्रिक्ट बॉडीज़ हूंदियूं, उहे जेको आहे सो जेके तालकनि जा नुमाइंदा हूंदा, उहे चूंडींदा. ॿिनि लफ़्ज़नि में उते हुनजी डायरेक्ट मैसेज मां इलेक्शन कोन थींदी.
पर उहे जेको आहे सो तालके वारियूं जेके कमेटीज़ आहिनि उहे डिस्ट्रिक्ट कमेटीज़ खे ठाहींदियूं ऐं डिस्ट्रिक्ट वारा वरी पोइ प्रोविंशियल बॉडीज़ खे इलेक्ट कंदा, माना हिकिड़ी उहो इलेक्ट्रल कॉलेज असां ईअं ठाहियो आहे। पोइ वरी जेका प्रोविंशियल बॉडी आहे उहे डिस्ट्रिक्ट सां नुमाइंदा मिलाए करे उहो असांजो कॉन्स्टिट्यूशन थियल आहे, उहो पंहिंजी असांजी मरकज़ी बॉडी में हिन वक़्तु असां 15 माण्हू जेके रखिया आहिनि CEC पार्टी जेको आहे सो सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो नालो रखियो आहे। हाणे उन में 7 जेके आहिनि से 8 असांजूं इलेक्टेड पोस्ट आहिनि, जंहिंमें सदर आहे, सेक्रेटरी जनरल आहे, जॉइंट सेक्रेटरी आहे, नायब सदर, 2 सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि, हिकिड़ो सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे, वाइस प्रेसिडेंट आहे, अहिड़े नमूने सां प्रेस सेक्रेटरी आहे, पार्लियामेंट्री सेक्रेटरी आहे। उहे 7 उहिदेदार आहिनि ऐं 7 हुननि जा जेको आहे सो वरी इलेक्टेड एग्जीक्यूटिव मेंबर्स हूंदा। हाणे हिते पहुचण खां पोइ असांजी मरकज़ी बॉडी ठहे थी, टॉप ठहे थो, पोइ उहा पार्टी जेका असांजी मरकज़ी बॉडी हूंदी उहे सभु असां ॿियनि लफ़्ज़नि में जीअं त असां इन ॻाल्हि में बिलीव था कयूं त असांजी कलेक्टिव लीडरशिप हूंदी, त एक्चुअली उहे जेके मरकज़ी कमेटी जा माण्हू आहिनि उहे सभु लीडरशिप पोज़ीशन में अचनि था। पोइ असांजो जेको असल में कॉन्स्टिट्यूशन में जेको असांजो टॉप जो जेको चीफ एग्जीक्यूटिव आहे पार्टी जो, उहो प्रेसिडेंट आहे, इलेक्टेड प्रेसिडेंट हूंदो, पर उन जे लाइ असां इहो शर्त रखियो आहे त ही विल टेक डिसीजन आफ्टर मीनिंगफुल कंसल्टेशन विथ हिज CEC मेंबर्स। त जेसीं ताईं हू उन्हनि सभिनी मेंबर्स खे एतमाद में न वठंदो या उतां मेजॉरिटी सपोर्ट न वठंदो त हू को बि पंहिंजे लेखे जेको आहे सो फ़ैसिलो न करे सघंदो। हाणे उन जे करे असां इहो क्लेम था कयूं त असांजो सॼो सिस्टम डेमोक्रेटिक है, इसलिए हम कहते हैं कि हम शुरू से विद इन पार्टी एक डेमोक्रेटिक पार्टी है। हमारे पास कोई भी मोरोसी सियासत की कोई एलिमेंट नहीं है कि बाप से एक बेटे के पास पार्टी जाएगी, मतलब लीडरशिप जाएगी और फिर नीचे जाएगी, इस तरह बिल्कुल नहीं है। और हमने अपनी पार्टी में जो टेन्यूअर है वो फिक्स किए हुए हैं कि जो भी पार्टी के अहदेदार हैं, चाहे प्रेसिडेंट हो, सेक्रेटरी जनरल हो, सिर्फ वो 2 कंसेक्यूटिव टर्म्स के लिए आ सकते हैं। मतलब ये कि अगर हमने मुकर्रर किया है कि 4 साल का एक टेन्यूअर होगा तो 2 कंसेक्यूटिव टेन्यूअर मतलब वो 8 साल तक रह सकता है, उसके बाद बिल्कुल कभी भी जो है ना वो पार्टी में कोई भी पोजीशन नहीं ले सकेगा। इसलिए हम कहते हैं कि जी हम न फकत डेमोक्रेसी में यकीन रखते हैं लेकिन हमारी पार्टी खुद डेमोक्रेटिक है। तो ये हमारे कॉन्स्टिट्यूशन के बुनियादी उसूल हैं जो मैंने आपको एक्सप्लेन किए। ओवर टू यू बलो साहब। थैंक यू। आई थिंक तमाम तफ़सील सां ॿुधायो या ओवरव्यू ॾिनो पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन जो। मुंहिंजे ख़्याल में असांजे नाज़रीन खे तक़रीबन अंदाज़ो थी वियो हूंदो त असांजे मंशूर जा चीदा छा पॉइंट आहिनि। तव्हां इन खे करणु चाहींदव वधीक एक्सप्लेन इन पंहिंजे मंशूर जे कुझु ॿिया पॉइंट जेके तव्हां खां रहिजी विया हुजनि, छा तव्हां उन्हनि खे करणु चाहींदव एक्सप्लेन आलम बिरोही साहब? साईं उन में जेको आहे दिस इज़ द लास्ट पार्ट जेकॾहिं तव्हां चओ, उन में असां रखियो आहे 5 पॉइंट्स जेको आहे असांजो प्रोग्राम हो, 5 पॉइंट प्रोग्राम। त उनखे तव्हां प्रायोरिटीज़ चओसि या जेको आहे सो इमीडिएट फोकस वारा चओसि या जंहिंजो जेको आहे सो जन खे इम्प्लीमेंट करण जी ज़रूरत आहे उहो चओसि। हाणे इन में पहिरीं ॻाल्हि आहे, पहिरियों पॉइंट जेको आहे सो इट इज़ एजुकेशन एंड हायर एजुकेशन। हाणे एजुकेशन में रिफॉर्म्स कीअं आणींदासीं, उनखे कीअं प्रमोट कंदासीं या उन में कीअं बहितरी आणींदासीं, हाउ वी शैल इम्प्रूव एजुकेशन सिस्टम, द हायर एजुकेशन सिस्टम, हाउ वी विल रिफॉर्म इट। त उनखे जेको आहे सो तव्हां छा कंदव, टीचरनि में छा आणींदव, ट्रेनिंग में छा आणींदव, प्रोफेसरनि में छा आणींदव, उहो उन्हनि जा डिटेल्स आहिनि जेके असांजे मंशूर में मौजूदु आहिनि। पर असां वटि एजुकेशन एंड हायर एजुकेशन इज टॉप प्रायोरिटी, छो त हिन वक़्तु असांजी जेके भी यूनिवर्सिटीज़ हमारी हैं वो सारे पाकिस्तान से उनकी रैंकिंग बहुत कम है। अच्छा, नंबर 2 जो है वो है सिविक एमिनिटीज़ की हैं, जो हाइजीन एंड सैनिटेशन। और ये जो है ये किसी प्रोविंशियल गवर्नमेंट का काम नहीं है, किसी फेडरल गवर्नमेंट का काम नहीं है, ये लोकल बॉडीज, लोकल गवर्नमेंट जो है ये उनका काम है। अगर आप अच्छा लोकल गवर्नमेंट सिस्टम लाते हैं और उनको फुल पावर्स देते हैं और उनके फाइनेंशियल रिसोर्सेज का ख्याल करते हैं तो उनमें इतनी अहलियत है, इतनी कैपेसिटी है, अगर वो ओवर स्टाफ नहीं है और उनकी फंड्स में जो है लीकेज नहीं है
اور جو آپ کے پولیٹیکل لیڈرشپ ہے وہ ان سے جو ہے نا منتھلی بھتہ نہیں لیتے، تو ان میں اتنی کیپیسٹی ہے کہ وہ اپنے ریسورسز کے تحت وہ آپ کے شہر کو یہ بیسک چیزیں جو ہے ہائیجین، سینیٹیشن، یہ دے سکتے ہیں. تو یہاں پہ ہمیں ایک اچھا لوکل گورنمنٹ سسٹم لانا پڑے گا. اچھا، نمبر 3 پہ جو ہے نا سوشل جسٹس اینڈ اکنامک ایکوٹی. ہمارے پاس سب سے زیادہ جو اس وقت مسئلہ ہے غریب آدمی کو جو مسئلہ پیش ہے. اچھا، ان تمام لوگوں کو جن کی جو ہے اپروچ جو ہے کسی پاورفل آدمی تک نہیں ہے، ان کو مسئلہ یہ ہے کہ ان کے پاس سماجی انصاف کا کوئی رستہ نہیں. وہ پولیس کے بھی یعنی وکٹم بن جاتے ہیں، تو عام وڈیرے کا یا کسی پاورفل آدمی کا ان کے بھی وکٹم یہ بن جاتے ہیں. ان پہ ظلم ڈھایا جاتا ہے، ان پہ سختی کی جاتی ہے، اور پھر ان کو آگے بڑھنے نہیں دیا جاتا. سسٹم انہوں نے ایسا لایا ہوا ہے. ایجوکیشن میں دیکھ لیں کہ یا تو آپ کے پرائیویٹ اسکولز جو ہیں جہاں اچھی تعلیم ملتی ہے وہ اتنے مہنگے ہیں کہ آپ کا مڈل کلاس یا لوور مڈل کلاس اپنے بچے وہاں بھیج نہیں سکتا. تو اس کا ہم نے طریقہ نکالا ہوا ہے کہ ہر پرائیویٹ اچھے اسکول میں اتنے پرسنٹیج آف سیٹس جو ہے نا وہ غریب ان لوگوں کے لیے، بچوں کے لیے ہو جو افورڈ نہیں کر سکتے، اور ان کو آپ زکوٰۃ فنڈ سے اسکالرشپ دے کے ان کو اسی اسکول میں پڑھائیں، تاکہ یہ جو سماجی جو غیر توازن ہے، غیر اونچ توازن نیچ ہے، ہاں، وہ اس کو کم کیا جائے اور اس کو بتدریج کم کیا جائے. اچھا، دوسرا اکنامک ایکوٹی. سماجی مساوات جی گال پہ کہو تہاں آئے سماج سمجھا تو تہاں تے گال پہ کہو سماجی مساوات سماجی اण برابری کی जेको आहे घटाइण जे लाइ उन्हनि खे तालीम में ॾियो، انہیں گھٹائن لائے ऐं समाजी مساوات आणण जे लाइ समाजी مساوات اچھا صحیح. ہاں تہاں احمد صاحب تہاں پانجے آخری کمنٹس मां میں अचां थो साईं. جی بسم اللہ ॿियो जेको आहे सो जीअं अॻ में मां ज़िक्र कयो सिक्योरिटी ऑफ लाइफ, ऑनर एंड प्रॉपर्टी. ऑनर खां मुराद आहे 4 दीवारी जेका आहे, नंग ऐं दंग, ऐं जेको आहे जी बिल्कुलु, ऐं आख़िर में जेको आहे सो आहे गुड गवर्नेंस. हाणे गुड गवर्नेंस कहिड़े नमूने सां थींदो, छा थींदो, उनजो असां वटि डिटेल्स आहे. ऐं इन खां बाद जेको आहे सो असांजो पॉलिटिकल रिफॉर्म्स जो बि आहे. उन में इंटरनल पॉलिटिकल सिचुएशन रिफॉर्म्स, इकोनॉमिक रिफॉर्म्स प्लस फॉरेन पॉलिसी, इहो असांजो मंशूर जो हिसो आहे. ऐं उनखे जेको आहे सो असां अॻिते ईंदासीं त मां इनशाला उनखे जेको आहे चङी तरह एक्सप्लेन कंदुमि पंहिंजे जेको आहे ॿुधण वारनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ, ऐं असांजे जेके हमदर्द आहिनि उन्हनि जे लाइ. जी साईं. जी साईं. थैंक यू सर. तव्हां तफ़सील सां ॿुधायो पंहिंजे मंशूर खे, असांखे जेको ओवरव्यू ॾिनो, ऐं इंशाल्लाह ईंदड़ निशिस्त में तव्हां खां वधीक ॿुधंदासीं इन जे मुतालिक़. अली मदान साहब, तव्हां कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां के इख़्तितामी जुमला ॿुधाइण चाहियो था, या जेके सेलियंट पॉइंट जेके तव्हांजे ख़्याल में अञा बि रहिजी विया आहिनि, जेके ज़रूरी आहिनि शेयर करणु असांजे ऑडियंस सां, प्लीज़ उनखे तव्हां शेयर कयो. बिल्कुलु साईं. हाणे हिकिड़ो त हीउ तव्हांखे बुनियादी जेको अली मदान साहब, मां तव्हां सां मुखातिब आहियां. जी साईं जी, मां बिल्कुलु तव्हांखे एड्रेस कयां थो, मुंहिंजो आवाज़ तव्हां ॾींदो हूंदो मुंहिंजे यकीनन. सो हुन में हिकिड़ी ॻाल्हि त जीअं मां पहिरियों ॿुधायो त असांजो आइन जो कमु आहे त असां पंहिंजो पार्टी खे कीअं मुनज़िम कयूं ऐं पंहिंजा गोल्स कीअं अचीव कयूं, उनजो हिकिड़ो असांजो इहो स्क्रिप्ट आहे जंहिं ते असांखे अमल करिणो आहे. हाणे हिन में हिकिड़ी शइ जी एडिशन आहे जेका मां पहिरियों इंट्रो में ॾिनी, उहा इहा आहे त असां जेको बि कमु हूंदो, माना जेको बि रिफॉर्म आणिणो आहे, उनजे लाइ असांजो एक्सपर्ट्स कमेटी कॉन्स्टिट्यूशन जो हिसो हूंदो, जेके असां एडवाइज़री काउंसिल जो कमेटी जो नालो हूंदो आहे. से फॉर एग्ज़ाम्पल असां सभु, असांजो हिकिड़ो पंहिंजो प्रोफेशनल बैकग्राउंड आहे, पर वी कैन नॉट क्लेम दैट वी आर एक्सपर्ट ऑन ईच एंड एवरी इशू. त असांजे हिन कॉन्स्टिट्यूशन में आहे त हर स्पेशल इशू ते असांजी हिकिड़ी स्पेशल कमेटी हूंदी जंहिंमें असां एक्सपर्ट्स खणी ईंदासीं. उहे भले असांजा कुल वक़्ती कारकुन न हुजनि, उहे सिर्फ़ु असांखे जॾहिं ज़रूरत पए त उहे असांखे गाइड कनि, कॉन्फ्रेंस कनि, पेपर ठाहिजनि, ऐं उन जे लाइ असांजी पार्टी जेको बि असांखे उहो पॉलिसी इंटरवेंशन ईंदा उन ते मुकमिल तौर ते अमल कंदी. असां वटि इहो बुनियादी शइ तइ थियल आहे त उहा असां ही सॼो कमु जेको आहे न, उहो जेके कमु अचे थो, जेके एक्सपर्ट्स आहिनि उनजे हवाले कंदासीं ऐं उनखां ई कमु वठंदासीं. हाणे इन जे बुनियाद ते जेके तव्हां पहिरियों बि हिकिड़ो मूंसां इंटरव्यू कयो त जेको असां उहो थिंक टैंक जेका सिंध 20 जे नाले सां ठाही हुआसीं, उहो बि मक़सदु इन क़िस्म जो हुयो त जॾहिं असांखे को ओपिनियन वठिणो हुजे, का असांखे सजेशन वठणी हुजे,
त उन थिंक टैंक या ओड़नि थिंक टैंक सां रुजू करे उतां जेको आहे सो ओपिनियन कढूं। हिकिड़ी त असांजी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे जंहिंमें तव्हां मूं सां गॾु हिसेदार रहिया आहियो, त असां वटि जेका पंहिंजी विदिन पार्टी में हिकिड़ो प्रॉपर डिसिप्लिन ऐं इथिक्स जी हिकिड़ी कमेटी ठाही आहे ऐं अकाउंटेबिलिटी असांजी डे वन खां आहे। कोई बि कारकुन इंक्लूडिंग असांजो सदर या इवन चेयरमैन पार्टी लाइन खे वायोलेट कंदो त असां वटि प्रॉपर कोड ऑफ कंडक्ट आहे। उनखे असां रिकोर्स करे पोइ हुन ते प्रॉपर जीअं हुनजी इन्वेस्टिगेशन थींदी आहे या उन खां पोइ फाइनल असांजो हुनजो डिसीजन हूंदो। ऐं उन में बि असां इहा ॻाल्हि रखी आहे त उहो हिन वक़्तु पावर एक्सरसाइज़ कंदो चेयरमैन सुप्रीम काउंसिल, जेको सॼी कमेटी उनखे कयो आहे त जेकॾहिं कोई माण्हू वायोलेट कंदो त हुन जेको फाइनल डिसीजन हूंदो उनखे असां इम्प्लीमेंट कंदासीं। त इन तरीक़े सां असां पंहिंजी पार्टी ऑर्गेनाइज़ कई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि मेरिट खे असां रिकग्नाइज़ कयूं था। जेकॾहिं को बि माण्हू आहे हुनजो कहिड़ो बि बैकग्राउंड आहे, हिकिड़ो हारी आहे, वर्कर आहे, पर हू जेकॾहिं पार्टी में कमु करे थो, पंहिंजी इनपुट ॾिए थो ऐं हू पंहिंजी कमिटमेंट ज़ाहिर थो करे, त हुनखे असां सीनियर पोजीशन में इवन असां जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी ताईं बि असां खणी ईंदासीं। असां वटि क्वालिफिकेशन इहा न आहे त फलाणे वटि पैसो केतिरो आहे या हुन वटि कहिड़ो प्रोफेशनल बैकग्राउंड आहे। असां वटि सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे त हुनजी कमिटमेंट पार्टी सां ऐं मक़सद सां केतिरी आहे। तंहिं करे हीउ मुंहिंजो पैगाम जेकॾहिं माण्हू ॿुधनि था त हीअ पार्टी सभिनी जे लाइ आहे, हीअ ख़ासि क्लास जी पार्टी न आहे। इतफ़ाक़ ईअं थियो आहे त जीअं त असांजी हिकिड़ो सर्विस जो बैकग्राउंड रहियो आहे त असां हिक ॿिए सां लाइक माइंडेड जो न एसोसिएशन ठही वई आहे, पर अदरवाइज़ हीअ पार्टी सभिनी लाइ ओपन आहे। जेको माण्हू कमु कंदो, कमिटमेंट कंदो, उहो वक़्तु ईंदो। सो इहे चंद शयूं हुयूं जेके मूंखे तव्हां ॿुधाइणियूं। अगरि उर्दू में बात करें तो मैं ये कहूँगा। हाँ ठीक है साईं, महिरबानी साईं। मेहरबानी साईं, थैंक यू वेरी मच अली मर्दान साहब, थैंक यू आलम रोही साहब। तव्हां ॾाढो सुठो जेको आहे असांजे नाज़रीन खे ऐं अवाम खे ॿुधायो पंहिंजी पार्टी जे मंशूर के मुतालिक है, कॉन्स्टिट्यूशन के मुतालिक। इंशाअल्लाह हम और मज़ीद भी नशिस्तें करेंगे और उम्मीद है कि हमारे ऑडियंस एंड दोज पीपल हु आर इंटरेस्टेड टू प्रैक्टिकली become the owners of their own destiny and decide about their own destiny and for the future generations